अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य सुनीलजीने या ठिकाणी जे मुद्दे मांडले, पुणे महानगरपालिकेमध्ये जी 2017ला पहिल्यांदा 11 गावं समाविष्ट झाली आणि त्याच्यानंतर 2021ला 23 गावं समाविष्ट झाली. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असताना देखील काही अनधिकृत बांधकामं होती आणि ज्यावेळी ही गावं महानगरपालिकेमध्ये आली त्यावेळी देखील तिथल्या संपूर्ण यंत्रणेला तिथं अनधिकृत बांधकामं बघायला मिळालेली आहेत. आणि जी काही 150 स्क्वेअर मीटर पर्यंतची बांधकामं आहेत, 300 स्क्वेअर मीटर पर्यंतची बांधकामं आहेत, ती रेग्युलराईज करायला अतिशय शासनानं सोपं केलेलं आहे. त्यांच्याच आर्किटेक्टनं ती रेग्युलराईज करायची आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अनधिकृत बांधकाम करणं हा गुन्हा जसा आहे तसं अनधिकृत बांधकामाला पाठिंबा देणं हा देखील गुन्हा आहे. आणि म्हणून माझी सन्मान्य सदस्यांना एक विनंती आहे की त्यांनी जो एक महत्त्वाचा मुद्दा इथं मांडला त्या मताशी मी सहमत आहे की अनधिकृत बांधकामं झाल्यानंतर ती पाडायला जातात आणि त्याच्यानंतर जर काय होत असेल तर त्याच्यावर देखील आपण लक्ष घालून चौकशी करू. परंतु ही जी अनधिकृत बांधकामं ज्यावेळी सुरू होतात त्याचवेळी ती थांबवली पाहिजेत आणि त्याचवेळी त्यांच्यावर जर कारवाई झाल्या तर असे पुढचे प्रश्न उभे राहत नाहीत. आणि म्हणून अशा पद्धतीचे निर्देश महानगरपालिकांना दिले जातील की ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला सुरुवात होते त्या सुरुवातीलाच ती थांबवली पाहिजे, सुरुवातीलाच त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश दिले जातील. परंतु या गावांच्या 2 विभागण्या झालेल्या आहेत, एक पुणे महानगरपालिका आणि एक पुणे प्राधिकरण. त्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेनं देखील काही बांधकामं ही नियमान्वित केलेली आहेत, रेग्युलराईज केलेली आहेत. प्राधिकरणानं देखील काही कामं जी आहेत ती रेग्युलराईज केलेली आहेत. परंतु ही कामं रेग्युलराईज करत असताना त्या रेग्युलरायझेशनच्या कॅटेगरीमध्ये बसणारीच कामं रेग्युलराईज होणार आहेत, दुसरी कुठची होणार नाहीत. आणि म्हणून जी मागणी सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे की बांधकामं सुरू होतानाच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत, तसे तंतोतंत निर्देश पुणे महानगरपालिकेला दिले जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.